आहे, फोर्थ आहे. तर त्यापैकी तुम्हाला जे युनिट तुम्हाला इझी वाटेल किंवा तुम्हाला जे अंडरस्टँडिंग होईल त्या युनिट पैकी तुम्ही जेवढं तुम्हाला कळते तसं व्यवस्थित आपापला अभ्यास करायचा. आता त्याच्यापैकी तुम्ही आता नोट्स यूज करा किंवा तुम्ही स्वतःविषयी जेवढे नोट्स काढाल, जसं फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे सिलेबस आहे, तर सिलेबस व्यवस्थित काढायचं किंवा तुमचे जे पॉइंट्स आहेत, जसं फॉर एक्झाम्पल आता तुमचं जे कॉर्डिनेटचं पेपर आहे फर्स्ट सेम मध्ये, तर तुम्हाला जसं फॉर एक्झाम्पल कॉर्डिनेट मध्ये युरो कॉर्डिनेटर ते मॅमल्स पर्यंत आहे. तर त्याच्यामध्ये तुम्ही इन केस ऑफ फर्स्ट युनिट घ्या किंवा सेकंड घ्या, थर्ड घ्या किंवा फोर्थ घ्या, तर तुम्ही त्या 4 युनिट पैकी कोणती 3 युनिट आहेत की जे तुम्हाला व्यवस्थित तुम्ही हँडल करू शकता, तशा पद्धतीने करायचं. आता कोणाची बॅक राहिला असेल सुलॉजी, मे बी तुमचं फक्त एक पेपर आहे, एक प्रॅक्टिकल आहे आणि एक थेरी आहे. तर जे प्रॅक्टिकल आहे त्याचं काही तुम्हाला टेन्शन नाही, पण जे थेरी आहे त्याचा तुम्ही एक चांगल्या प्रकारे अभ्यास करायला पाहिजे. जसं फॉर एक्झाम्पल आता तुम्हाला आता जसं पायसेस आहे, अँफिबियन्स आहेत, रेप्टाइल्स आहेत, त्याचं तुम्हाला क्लासिफिकेशन आहे, जनरल कॅरेक्टर्स आहेत, तर ते तुम्ही व्यवस्थितपणे म्हणजे हँडल केलं पाहिजे. आता जनरल कॅरेक्टर जसं फर्स्ट तुम्हाला आता हेच आहे आपल्याला, त्याच्यामध्ये पायसेस पासून तुम्हाला जनरल कॅरेक्टर्स आहेत फर्स्ट युनिट मध्ये युरोकॉर्डेटा, सेफालोकॉर्डेटा हे सगळे आहेत. पण तुम्ही काय करायचं की कंपॅरेटिव्ह स्टडी केलं पाहिजे. जसं फॉर एक्झाम्पल आता तुम्हाला अँफिबियन्स आहे किंवा रेप्टाइल्स आहेत, तर या दोन्ही पैकी तुम्ही आता समजा फॉर एक्झाम्पल रेप्टाइल्स घेतला किंवा अँफिबियन्स घेतला, तर त्याच्यामध्ये सेम सेम जनरल कॅरेक्टर्स कोणते आहेत, जसं फॉर एक्झाम्पल त्यांचं हॅबिट असू दे किंवा रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम असू दे किंवा त्यांचं तुम्ही एक्सटर्नल बिहेवियर घ्या, तर हे कसं आहे तुम्ही त्यांचं कंपॅरेटिव्हली स्टडी केलं ना, मग तुम्ही त्याच्यात व्यवस्थितपणे तुम्ही अभ्यास करू शकता. देन त्याच्यानंतर असते तुमचं क्लासिफिकेशन असते, तर क्लासिफिकेशन मध्ये पण तुम्ही कसं क्लासिफिकेशन थोडंफार लेंदी असू शकते, पण थोडंफार तुम्ही कसं प्रॅक्टिस केलं पाहिजे क्लासिफिकेशनचं. असं नाही की मी एक बार वाचलं आणि मला क्लासिफिकेशन लक्षात राहील असं नाही, तर तुम्ही क्लासिफिकेशन 1 2 3 वेळेस लिहून काढलं पाहिजे, तर ते लक्षात राहील. देन आता तुम्हाला बहुतेक ह्या सेमिस्टर मध्ये तुम्हाला डास सिस्टीम ऑफ स्कॉलिडॉन आहे आणि हर्टचे डायग्राम आहेत तुम्हाला, सर्क्युलेटरी सिस्टीम ऑफ स्कॉलिडॉन, देन सर्क्युलेटरी सिस्टीम ऑफ रॅट, हे असे प्रकारचे भरपूर आहेत. नंतर पॅरेंटल केअर आहे त्याच्यामध्ये. तर तुम्ही याच्यामध्ये काय करू शकता की सगळ्यांचं कंपॅरेटिव्ह स्टडी केलं पाहिजे की स्कॉलिडॉन मध्ये किती हर्ट चेंबर असते, 2. मग अँफिबियन्स मध्ये किती असतात, 3 चेंबर असतं. मग मॅमल्स मध्ये किती असतात, 4 चेंबर. मग तुम्ही त्याच्यामध्ये आता जसं फॉर एक्झाम्पल हर्ट आहे, तर हर्ट मध्ये पण तुम्हाला किती ऑरिकल असतात, किती व्हेंट्रिकल असतात, कोणत्या मॅमल्स मध्ये काय असते. जसं फॉर एक्झाम्पल आता क्रोकोडाईल आहे किंवा क्रोकोडाईल मध्ये कसं 3 आणि 4 असते, म्हणजे 3.5 चेंबर असते. मग हे तुम्ही फक्त असे मेन म्हणजे असतात लक्षात ठेवायचं. आता जसं फॉर एक्झाम्पल काही एक्सटर्नल असतात, जसं फॉर एक्झाम्पल सेक्शुअल मॉर्फोसिझम, सेक्शुअल कॉन्टॅक्ट मध्ये असतं किंवा सेक्शुअल मॉर्फोसिस मध्ये असते की कोणाचं एक्सटर्नल असतं, कोणाचं इंटरनल असतं. तर अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता की कंपॅरेटिव्हली स्टडी करायला पाहिजे, म्हणजे डिफरन्स केलं पाहिजे, तर तुम्ही थोडंफार लक्षात ठेवू शकता. समजा तुम्हाला लक्षात पण येत नसेल की कशा प्रकारे स्टडी करायचं, तर तुम्ही त्यांचे पीक, आता समजा आता काही अॅनिमल्स असतात, तुम्ही सॅलॅमेंडरचं तुम्ही एक्सटर्नल फीचर स्टडी करू शकता. म्हणजे तुम्ही कंपॅरेटिव्हली स्टडी केलं पाहिजे, मग त्याच्यानुसार तुम्ही काय इझी हे करू शकता, हँडल करू शकता. त्यात तेवढं काय नाही की झुलॉजी एवढं काय असं अवघड सब्जेक्ट नाहीये, इझी आहे. फक्त थोडंफार इंटरेस्ट देऊन किंवा लक्ष देऊन थोडंफार क्लासेस अटेंड करायचे. सर सगळे क्लासेस घेतात, व्यवस्थित यायचं, क्लासेस करायचं. समजत नसेल तर सरला विचारायचं. नोट्स थोडंफार वाचले पाहिजे. तुम्ही नोट्स वाचत नाही, तुम्ही डायरेक्टला एक्झामला किंवा कसं करता की तुम्ही एक्झाम आल्यावर तुम्ही आमच्याकडे येता, नोट्स द्या आम्हाला, हे करा. मग तेव्हा तुम्ही आल्यावर तुम्हाला काय समजणार तिथलं. त्यासाठी थोडंफार स्टार्टिंग सेमिस्टर पासूनच तुम्ही थोडंफार नोट्स ते अवेलेबल करून वाचत जायचं, म्हणजे तर तुम्हाला समजलं जातं कधी पण. आणि देन नंतर तुमचा क्वेश्चन होता की म्हणजे जे तुमचे आता बॅक असतील पेपर, तर कसं करायचं. आता समजा तुमचं झू असू दे, केमिस्ट्री असू दे किंवा कोणाचं बॉटनी आहे, तर आता तुम्हाला दोन्ही पेपर द्यावा लागणार आहे बॅक असलं तरी. मग काय करायचं, आता आतापासून अभ्यासाला लागायचं. जसं तुम्ही फर्स्ट सेमिस्टरला काही युनिट वाचला असेल, तर आता समजा आपले फर्स्ट युनिट मध्ये 4 असतात फर्स्ट पेपर मध्ये, तर त्या 4 युनिट पैकी तुम्ही फक्त जे तुम्हाला म्हणजे वाचल्यावर तुमच्या माइंड मध्ये राहू शकतं किंवा तुम्हाला फॉर एक्झाम्पल की थोडंफार आपल्याला सेम सेम आहेत त्याच्यामध्ये, म्हणजे थोडंफार कंपॅरेटिव्हली स्टडी आहे, तर आपण तसे पॉईंट घ्यायचं. जसं फॉर एक्झाम्पल आता झूलॉजी कोणाचं पेपर आहे फर्स्ट इन्व्हर्टिब्रेटचं, तर त्याच्यामध्ये तुम्हाला मेन कोणता आहे. जसं फॉर एक्झाम्पल फर्स्ट युनिट सोडलं तर सेकंड, थर्ड आणि फोर्थ हे इम्पॉर्टंट आहे. जसं फॉर एक्झाम्पल त्याच्यात बघलं तर आपला लाईफ सायकल आहे, मलेरिया लाईफ सायकल आहे, प्लाझ्मोडियम लाईफ सायकल आहे, आस्करियासिसचा आहे. मग तुम्ही लाईफ सायकल पूर्णपणे केलं पाहिजे सगळ्याचे. मग लाईफ सायकल झालं की मग त्याच्यामध्ये तुम्हाला जनरल कॅरेक्टर्स विचारतात 5 5 मार्काला. तर जनरल कॅरेक्टर्स सगळ्याचे, जसं फॉर एक्झाम्पल प्रोटोझोआ ते तुम्हाला फॉर एक्झाम्पल
मे बी कॉकरोच पर्यंत काय तर तुम्हाला पूर्णपणे ना त्याच्यात जनरल कॅरेक्टर्स विचारलेले, तर ते तुम्ही पूर्णपणे जनरल कॅरेक्टर्स केलं पाहिजे. क्लासिफिकेशन काहीचे खूप मोठे मोठे आहेत, लेंदी आहेत, जे तुम्हाला वाटतं की खूपच अवघड आहे ते सोडून दिलं पाहिजे. म्हणजे थोडंफार म्हणजे कम्पेटेटिव्ह तुम्ही जर स्टडी केलं ना तुम्हाला इझी होईल. आता जसं फॉर एक्झाम्पल तुमचं फर्स्ट सेमला केमिस्ट्री बॅक राहू दे किंवा झुलॉजी असू दे, तर तुम्ही काय करायचं, फक्त 2 युनिट पक्क करा, 2 करा किंवा 3, तुम्ही 3ही केलं ना खूप तुमचं आउट ऑफ कव्हर होईल. 3 युनिट भरपूर झाले तुम्हाला. फर्स्ट युनिट एक करायचं, थर्ड एक करायचं आणि फोर्थ एक करायचं. हे तिन्ही केलं ना की तुम्हाला आउट ऑफ पेपर जाईल. लाईफ सायकल करून घ्या तुम्ही सगळ्याचे. आपल्या जे झुलॉजीचं पेपर आहे फर्स्ट इन्व्हर्टिब्रेट मध्ये पूर्ण लाईफ सायकल चांगल्या प्रकारे केलं तर होऊन जाईल. आणि डास सिस्टीम ऑफ आहे एक, ते एक चांगलं करून घ्या कॉकरोचची, ते एक येऊन जाईल. आणि आताचं जे पेपरचं आहे, आताच्या पेपरमध्ये तुम्हाला पूर्ण कॉर्डेटच्या अॅनिमलची स्टडी करायची आहे. ह्याच्यामध्ये ऍज कम्पेअर टू इन्व्हर्टिब्रेट सारखं पूर्ण जनरल कॅरेक्टर्स आहेत, क्लासिफिकेशन आहे, आणि मे बी आता इथं फक्त पूर्ण फिजिओलॉजिकल स्टडी आहे, म्हणजे डायट सिस्टीम आहे, सर्क्युलेटरी सिस्टीम आहे, देन आपल्याला पूर्ण रॅट्स आहे. तर सेम ऍज कम्पेअर टू तुम्ही मॅमल्स घ्या, तर त्याच्यामध्ये पण सेम आहे आणि स्कॉलिडॉन ऍज कम्पेअर टू थोडंफार सेम आहे, फक्त थोडंफार ऑर्गन एक दोन एक्सचेंज होतील. मग त्यासाठी थोडंफार व्यवस्थित अभ्यास करा आणि 3 युनिट करा, जास्त नका करू. जास्त तुम्हाला वाटतं की कळतच नाही, मला समजतच नाही काय झुलॉजी, काय डायग्राम काढायचं, तर थोडंफार व्यवस्थित तुम्ही फक्त कसं करायचं की पहिले पूर्ण डायग्राम वाचून घ्यायचं, म्हणजे त्याच्यात कोणते कोणते पार्ट आहेत. तर डायग्राम तर हे वाटत नसेल तर पहिले एक डायग्राम काढायचं, त्याच्यात कोणते ऑर्गन कुठं असतात ते बघायचं. मग पुन्हा थेरी वाचायचं, मग थेरी वाचून मग बघायचं की कोणत्या ऑर्गन विषयी त्यांनी काय सांगतायत, मग कुठं कोणतं ऑर्गन म्हणजे काय फंक्शन करते, कोणतं एन्झाईम रिलीज होते. हे थोडंफार आपण जर लक्ष दिलं ना, थोडं एक कॉन्सन्ट्रेशन देऊन तुम्ही 10 मिनिटात किंवा 15 मिनिटं तरी वाचलं ना की तुम्हाला व्यवस्थित समजून जाईल. असं नाही की समजणार नाही, ऑलरेडी तुम्ही 11वी 12वीला सायन्स हा सब्जेक्ट शिकलेलाच आहात, थोडंफार समजून जाईल. असं नाही की आम्ही खेडेगावात शिकलो असं काही नाहीये. कुठेही तुम्ही जा, नाही समजलं किंवा समजत नाही, आम्ही सांगलं तर समजत नसेल तर इन केस थोडं ऑनलाईन लेक्चर बघायचं. बाकीच्या अदर ऍक्टिव्हिटी करण्याऐवजी थोडंफार ऑनलाईन लेक्चर पण बघायचं, समजत नसेल तर, जास्त झुलॉजी डोक्याच्या वरून जात असेल तर. देन तुमचा क्वेश्चन होता की पेपर बॅक. आता पेपर बॅक कसं आहे की तुम्हाला जसं बघितलं तर 5 जे पेपर आहेत ते 5 पेपरच्या वर तुम्हाला ठेवता येत नाही. समजा तुमचे 5ही बॅक असले तर तुम्हाला 1 इयर तुमचं पूर्णपणे गॅप जातं. समजा तुमचे 3 आहेत किंवा 2 आहेत किंवा 4 असेल तर तुम्हाला एक्झाम देता येते किंवा तुम्ही सेकंड इयरला क्वालिफाय आहात एक्झाम देण्यासाठी. समजा तुमचे 5ही बॅक असतील तर तुम्ही नाही, तुमचं 1 इयर पूर्णपणे काय होऊ शकतं की तिथं गॅप पडू शकते. मग त्यासाठी तुम्ही काय करायचं की जे आता तुमचं जे गॅप आहे, जे झुलॉजी असू दे किंवा केमिस्ट्री असू दे या बॉटनी असू दे, ते पेपर चांगल्या प्रकारे अभ्यास करा आणि रिकव्हर करा आणि 5च्या वर पेपर ठेवायचे तिथे. आणि तुमचं किती बहुतेक तुम्हाला 16 मार्काला पासिंग आहे. 16 मार्क तुम्हाला पासिंग आहे, पण 16 मार्क घेतले तर आपल्याला असं निघत नाही की इन केस आता याच्यामध्ये भरपूर स्टुडंट असतात की त्यांना MSc करायचं असते किंवा स्पेशलायझेशन असतं आपापल्या सब्जेक्टमध्ये. आता तुम्हाला कसं आहे की आता तुमचं ह्यावेळेस तुम्ही आता बॉटनी आहे, कोणाचं झू आहे, केमिस्ट्री आहे, कोणाचं कम्प्युटर सायन्स असू शकतं, कोणाचं मायक्रोबायोलॉजी असू शकतं. तर त्यांनी काय करायचं की आता ह्यावेळेस तुम्हाला फक्त एक एक पेपर आहेत. झुलॉजी एकच आहे पेपर, बॉटनीचा एकच आहे, केमिस्ट्रीचा एक पेपर आहे, किंवा आता तुमच्या कॉलेजला बहुतेक मे बी लोक प्रशासन, आता ते बहुतेक ते स्किल, ते सगळे सब्जेक्ट असतात. मग आता तुम्हाला सेकंड इयरला गेल्यावर फक्त बॉटनी किंवा झू किंवा केमिस्ट्री ह्या 3 पैकी तुम्हाला फक्त 2 सब्जेक्ट घेऊ शकता. म्हणजे तिथं गेल्यावर तुम्हाला फक्त तिथं झू तर घेऊ शकता किंवा बॉटनी तर घेऊ शकता किंवा केमिस्ट्री किंवा झू. मग त्याच्यामध्ये तुम्हाला 2 2 पेपर येणार. मग त्या 2 पेपर मध्ये तुम्ही झू घेतला तर मग तुम्हाला झू विषयी त्याच्यात तुम्हाला आता मग 2 पेपर वेगळे 3 द्यावा लागणार आहेत, म्हणजे 4 पेपर होतील तुमचे तिथं तेव्हा. आता तुम्हाला फक्त एक एकच आहे. मग त्यासाठी थोडं चांगल्या प्रकारे अभ्यास करा आणि कॉन्सन्ट्रेट करा. कसं आहे तुमचं आजकाल विद्यार्थ्यांचं लक्ष नाहीये, फक्त कॉलेजला जेव्हा पेपर असतात तेव्हाच येत आहे, तुम्ही रेकॉर्ड बुक सबमिट करा, हे अशा टाइमला येतात. तुम्ही बहुतेक आता आला मग तुम्हाला कळत नाही की आम्ही काय करावं. आणि तुमचा फर्स्ट सेमेस्टर असल्यामुळे तुम्ही थोडं रेग्युलर राहिलं पाहिजे. थर्ड इयर पर्यंत, सेकंड इयर पर्यंत थोडं रेग्युलर राहून सरांचे राहायचं, विचारायचं सरांना, सर म्हणजे प्रॉब्लेम कुठं होतंय, यायचं थोडं रेग्युलर कॉलेजला करायचं. म्हणजे तुम्ही तर कॉन्टॅक्ट असेल तर कॉलेजमध्ये तर तुम्हालाच समजतं की काय म्हणजे आपलं काय चुकतंय. आणि सर शिकवतातही, आमच्या इथं सगळे सर क्लासेस घेतलंय, सगळं केलेलं आहे. मी पण सरांसोबत काम केलेलं आहे, आम्हाला सगळं काही माहित आहे. तुम्ही फक्त कॉलेजला येत नाहीत म्हणून तुमचे असं पेपर बॅक होतात. आम्ही पण कॉलेज केलेलं आहे, रेग्युलर कॉलेज केल्यामुळे आमचं कधी बॅक राहिलं नाही झुलॉजी ते. तसं थोडं यायचं, असं कोणतं काही अवघड सब्जेक्ट नाहीये, कंटिन्यू करायचं.
आणि तुम्ही आलं की मग आम्हालाही पण शिकवायला चांगलं वाटते. सगळ्या गोष्टी असतात त्याच्यात. तुम्हीच कॉलेजला येत नसल्यामुळे मग ते होत नाही. त्यासाठी यायचं कॉलेजला. मे बी आठवड्यातून एक 6 दिवस तर यायचं.